तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. जळगाव जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 43 अंशांवर पोहोचलेला आहे. मात्र दुसरीकडे आसमानी सुलतानी संकटांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना आता तो दुसरीकडे मजूर मिळत नसल्याने देखील तो आता चिंतेत सापडलेला आहे. जळगावच्या ग्रामीण भागामध्ये जे आहे मजूर मिळत नसल्याने मजुरांची टंचाई भासल्याने आता जे आहे या ठिकाणी शेतकऱ्यांना जे आहे स्वतः या ठिकाणी शेताची कामं करण्याची वेळ आलेली आहे. सकाळपासून कुटुंब जे आहे या ठिकाणी शेतामध्ये येतं आणि पाणी भरण्यापासून असेल शेताला किंवा वेगवेगळे निंदणे असेल किंवा वेगवेगळी जी शेतीची कामं आहे ती या ठिकाणी स्वतः या ठिकाणी कुटुंबाला करण्याची वेळ आलेली आहे. मजुरांना हवी तशी मजुरी देऊन देखील या ठिकाणी मजूर मिळत नसल्याने आता शेतकऱ्यांसमोर आता आणखी एक नवं संकट उभं राहिलेले आहे. आपण शेतकऱ्यांशी बोलणार आहोत. काय सांगणार दादा, मजुरांची नेमकी टंचाई भासते आहे, काय परिस्थिती आहे सध्या? सध्या तापमानाचा पारा हा 43 डिग्रीपर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे आपल्याकडील मजूर हा शेतात यायला मुळीच तयार नाही आहे आणि त्यातल्या त्यात महिलांचा सहभाग हा यामुळे नाही की त्यांचे पापडाचे काही बिबड्यांची कामं चालू आहे आणि लग्न सराई सुद्धा सुरू आहे. परिणामी आम्हाला शेजारील जे राज्य आहे मध्य प्रदेश येथील खरगोन जिल्ह्यातील मजुरांना कामासाठी आणावं लागलेलं आहे. त्यांना आणावं लागलं म्हणजे त्यांना राहण्याची व्यवस्था करावी लागली, त्यांची सर्व सुविधा त्यांना पुरवाव्या लागतात आणि एवढं सगळं जिकरीचं काम करत असताना शेतीवर मजुरीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात खर्च आता करावा लागतोय. परंतु नाईलाजास्तव आज मजूर नसल्यामुळे आम्हाला सगळ्या कुटुंबियांसह उन्हाळ्याचे दिवस आहे, पिकांना पाणी भरणे, खतांचे डोस देणे, निंदणी करणे यासाठी घरातील मुलांना सुद्धा आता आम्ही शेतात कामाला लावलेलं आहे. एकीकडे जो आहे वेगवेगळ्या परिस्थितीमुळे शेतकऱ्याचं नुकसान होतं आहे, मात्र आता मजुरांचं मोठं संकट तुमच्या समोर उभं राहिलं आहे. शेताची कामं कशी करतात तुम्ही? मजुरांचं संकट उभं राहिलं आहे, त्याच्यामुळे आता मला मशिनरीच्या सहाय्याने शेती कामं करावं लागत आहे. अतिरिक्त खर्च लागतो. त्याच्यामुळे आम्हाला अतिरिक्त खर्च जास्त वाढतोय. मजूर मिळतच नाही. मजूर मिळत नाही. किती दिवस वाट पाहावं लागतं तुम्हाला? समजा 4-4, 5-5 दिवस वाट पाहावं लागते त्यांना. ते हो सांगताना येत नाही. नाही इलाजाने आता मशिनरीने किंवा स्वतः काम करावं लागतंय. दादा, आपली शेती आहे, मात्र आज स्वतः तुम्हाला या एक तरुण असताना पण शेतामध्ये राहावं लागतं आहे. काय नेमकी अडचण येते? मजूर मिळत नाही. आता उन्हाचा पारा 83 वर गेलेला आहे, त्यामुळे आता पाणी भरण्यासाठी आम्हाला स्वतः यावं लागतंय. ते रात्री पहाटे जावं लागतंय. मजूर मिळत नाही ते म्हणून आम्हाला निंदणीसाठी पण स्वतः यावं लागतंय. परिवारातील सर्व देऊन पण मजूर मिळत नाही. मजूर समजा मिळतच नाही मजूर, म्हणून बाहेरून मजूर मागावे लागतात. तर आता शेतकऱ्यांसमोर जे आहे वेगवेगळ्या संकटांमुळे आधी शेतकरी हतबल असताना आता शेतकऱ्यांसमोर मजुरांचं देखील मोठं एक दुसरं संकट उभं राहिलेलं आहे. त्यामुळे आता मशिनरीच्या माध्यमातून शेतीची कामं करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तर दुसरीकडे बाहेरच्या राज्यातील मजूर या ठिकाणी मागून शेतीची कामं करावी लागतात. असा अतिरिक्त खर्च या शेतकऱ्यांचा वाढला असून आता शेतकऱ्यांसमोर मजुरांच्या टंचाईचं आणि मजुरांच्या वेगळ्या गोष्टीचं जे आहे एक संकट या ठिकाणी उभं राहिल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.